विद्यार्थ्यांनो, आपण काल कोरोलरी शिकलो त्या इन्स्क्राइब अँगल थिअरमच्या. आता आपल्याला शिकायचं आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हे अतिशय महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कोणाला म्हणतात? जसं पुस्तकामध्ये आता मी हे पुस्तकातच सांगणार आहे तुम्हाला. पेज नंबर 68 आहे. पेज नंबर 68वरती सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कोणाला म्हणतात पहिलं. इफ म्हणजे जर ऑल व्हर्टायसेस, म्हणजे सर्व व्हर्टायसेस, सर्व शिरोबिंदू क्वाड्रिलॅटरलचे लाय ऑन द सेम सर्कल. समजा एक क्वाड्रिलॅटरल आहे, त्याचे सर्वच्या सर्व चारही व्हर्टायसेस एकाच सर्कलवर असतील, देन तर इट इज कॉल्ड अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हटलं जातं. आता पहा, हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हा ABCD याचे, या चौकोनाचे, या क्वाड्रिलॅटरलचे चारही व्हर्टायसेस A, B, C आणि D हे एकाच सर्कलवर आहेत. मग असा क्वाड्रिलॅटरल, असा चौकोन ज्याचे चारही व्हर्टायसेस हे एकाच सर्कलवर असतात, त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हटलं जातं. आता या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचं एक थिअरम आहे अतिशय महत्त्वाचं, थिअरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. थिअरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात घ्या. हे आपल्याला प्रूव्ह करायला पण येऊ शकतं ॲक्टिव्हिटीमध्ये. जे पुस्तकात जर ॲक्टिव्हिटीमध्ये दिले आहे ॲक्टिव्हिटी स्वरूपात, तर ते ॲक्टिव्हिटी स्वरूपातच आपल्याला प्रूव्ह करायला येऊ शकते, किंवा तसं पण येऊ शकते. तर हे आधी समजावून सांगतो मी तुम्हाला, मग आपण त्याचं स्टेटमेंट वाचू. काय असतं, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स जे आहेत ते सप्लिमेंटरी असतात. खूप सोपं आहे आणि तेवढंच महत्त्वाचं आहे. आता मी काय बोललो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स जे आहेत ते सप्लिमेंटरी असतात. जसं आता A आणि C हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, ABCD. तर A आणि C त्याचे अपोजिट अँगल्स आहेत, ते हे सप्लिमेंटरी असतात. म्हणजे या दोघांची सम 180 डिग्री असते. तशीच अपोजिट अँगलची पेअर आहे B आणि D, तर यांचीसुद्धा बेरीज 180 डिग्री असते. समजा मी तुम्हाला सांगितलं की हा A जो आहे हा 80 डिग्रीचा आहे, तर मग हा 100 डिग्रीचा असला पाहिजे, कारण हे दोन सप्लिमेंटरी असतात. मी जर तुम्हाला सांगितलं की हा 110 डिग्रीचा आहे, मग हा 70 डिग्रीचा असला पाहिजे, कारण हे अपोजिट अँगल्स आहे, हे सप्लिमेंटरी असतात. म्हणजे थोडक्यात हा थिअरम सांगतो आपल्याला की अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. अतिशय सोपा थिअरम आहे की सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स जे असतात हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांची सम जी असते 180 डिग्री असते. जे A+C 180 डिग्री असेल आणि B+D सुद्धा 180 डिग्री असेल. मग हे थिअरम प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. तर फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग प्रूफ. म्हणजे रिकाम्या जागा भरून खाली दिलेलं प्रूफ कंप्लीट करा. आता पहा, आपल्याला गिव्हन काय आहे, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे क्वाड्रिलॅटरल सायक्लिक असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. मग आपण हा ABCD सायक्लिक क्वाड्रिलॅटरल घेतलेला आहे. गिव्हन असेल मग क्वाड्रिलॅटरल, इथे असेल मग ABCD. याला आपण पेन्सिलनी करू. पेन्सिल नाही आहे, आपण त्याला पेनानेच. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. तर गिव्हन काय करावं लागेल, आपल्याला एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल घ्यावं लागेल. तर फिगरमध्ये ABCD हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. म्हणजे गिव्हन क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक. क्वाड्रिलॅटरल ABCD हा सायक्लिक आहे. मग प्रूव्ह काय करायचं आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. म्हणजे प्रूव्ह करायचं आहे अँगल A प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री आणि अँगल B प्लस अँगल D इक्वल टू 180 डिग्री. त्याच्यात B आणि D ची पेअर घेतली आहे, तर अँगल B प्लस अँगल D इक्वल टू प्रूव्ह करायचं आपल्याला 180 डिग्री. आणि दुसरी पेअर आहे अँगल A आणि अँगल C. मग अँगल C दिला आहे इथे, प्लस इथे दिलं नाही आहे, म्हणजे इथे असेल अँगल A प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे A आणि C ची बेरीज 180 दाखवायची आहे, B आणि D ची बेरीज 180 दाखवायची आहे. आता प्रूफ पहा, इन्स्क्राइब अँगल थिअरम आपण वापरतो आहे. आता इथे आर्क ABC, हे पहा, ही ABC आर्क दिसते तुम्हाला, ही इंटरसेप्ट केलेली आहे इन्स्क्राइब अँगल ADCने. हे पहा, ADC जो आहे हा इन्स्क्राइब अँगल आहे. पहा, याचा व्हर्टेक्स कशावर आहे, सर्कलवर. हा ADC आर्कमध्ये इन्स्क्राइब आहे आणि ABC आर्क यांनी इंटरसेप्ट केलेली आहे. तर हे पहिलं स्टेटमेंट म्हणते की इन्स्क्राइब अँगल ADC जो आहे यांनी आर्क ABC ही इंटरसेप्ट केलेली आहे.
आर्क ए बी सी इज इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब अँगल ए डी सी. आता इन्स्क्राइब अँगल थिअरम शिकलो आपण. ए डी सी इन्स्क्राइब अँगल आहे, तर त्याचं मेजर असेल त्यांनी इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या म्हणजे ए बी सी आर्कच्या हाफ. तिथे देअरफोर इन्स्क्राइब अँगल थिअरम वापरतो आहे आपण. अँगल ए डी सी, अँगल ए डी सी म्हणजे हा डी अँगल, ए डी सी म्हणजे डी अँगल होतो, सिंगल लेटर नाव, 3 लेटर नाव ए डी सी. तर हा डी अँगल म्हणजेच ए डी सी अँगल हा इन्स्क्राइब अँगल आहे आणि यांनी ए बी सी आर्क इंटरसेप्ट केला आहे. ते इन्स्क्राइब अँगल थिअरमनुसार ए डी सीचं मेजर असेल हाफ ऑफ मेजर आर्क ए बी सी. हे 1 नंबर झाला. सिमिलरली रिकामी जागा इज ॲन इन्स्क्राइब अँगल. आता अशाच बीचा अपोजिट अँगल कोणता आहे, डीचा अपोजिट अँगल कोणता आहे, बी आहे. आपल्याला डी आणि बीची बेरीज किंवा बी आणि डीची बेरीज 180 दाखवायची आहे. तर अशाच पद्धतीने हा ए बी सी अँगल पहा तुम्ही. हा ए बी सी अँगल हा इन्स्क्राइब आहे आणि यांनी ए डी सी आर्क इंटरसेप्ट केलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, ए डी सीचा अपोजिट अँगल घ्यायचा आपल्याला आता ए बी सी, कारण बी आणि डीची बेरीज तुम्हाला 180 प्रूव्ह करायची आहे ना पहिले. मग हा ए बी सी अँगल हा सुद्धा इन्स्क्राइब आहे आणि यांनी ए डी सी आर्क इंटरसेप्ट केलेली आहे. सिमिलरली अँगल ए बी सी, ए बी सी म्हणजे हा बी अँगल इज ॲन इन्स्क्राइब अँगल आणि इट इंटरसेप्ट्स आर्क ए डी सी. सिमिलरली ए बी सी सुद्धा इन्स्क्राइब अँगल आहे आणि यांनी ही ए डी सी आर्क जी आहे ती इंटरसेप्ट केलेली आहे ए बी सी अँगलनी. तर हे इथे आपण भरलं. पुढे येऊ आपण मग. देअरफोर तुम्हाला इन्स्क्राइब अँगल थिअरम माहिती आहे. इन्स्क्राइब अँगल थिअरमनुसार या अँगल ए बी सीचं मेजर असेल हाफ ऑफ मेजर आर्क ए डी सी. 2 नंबर. आता मेजर अँगल ए डी सीचं मेजर आहे हाफ ऑफ मेजर आर्क ए बी सी आणि ए बी सीचं मेजर आहे ए बी सीचं मेजर आहे हाफ ऑफ मेजर आर्क ए डी सी. तर इथे मेजर अँगल ए डी सी म्हणजे डी अँगल आणि मेजर अँगल ए बी सी म्हणजे बी अँगल. या दोघांची डी आणि बीची बेरीज 180 दाखवायची ना तुम्हाला. तर मेजर अँगल ए डी सी आहे हाफ ऑफ मेजर आर्क ए बी सी 1 वरून आणि मेजर अँगल ए बी सी आहे हाफ ऑफ मेजर आर्क ए डी सी 2 वरून, फ्रॉम 1 and 2. मग आता इथे या हाफ ही जी सम आहे ही कंटिन्यू करत गेलो आपण. इथे हाफ आहे, इथे हाफ आहे, हाफ कॉमन काढला म्हणजे इथे येईल मग मेजर ऑफ आर्क ए बी सी आणि प्लस मेजर ऑफ आर्क ए डी सी, हाफ कॉमन काढला आहे. आता ए बी सी आर्क आणि ए डी सी आर्क नीट पाहता इथे. हे बघा, ए बी सी आर्क आणि ए डी सी आर्क मिळून सर्कल बनतो. पुन्हा एकदा ए बी सी आर्क आणि ए डी सी आर्क मिळून सर्कल बनतो म्हणजे आर्क ए बी सीचं मेजर प्लस आर्क ए डी सीचं मेजर म्हणजे पूर्ण सर्कलचं मेजर म्हणजेच 360 डिग्री. हे बघा इथे मेजर आर्क ए बी सी प्लस मेजर आर्क ए डी सी. ए बी सी खालची आर्क आणि ए डी सी वरची आर्क मिळून सर्कल बनतो. म्हणजे या 2 आर्क मिळून जर सर्कल बनतो तर या 2 आर्कच्या मेजर्सची सम ही असेल 360 डिग्री. कारण आहे आर्क ए बी सी अँड आर्क ए डी सी कन्स्टिट्यूट अ कम्प्लीट सर्कल. आर्क ए बी सी आणि आर्क ए डी सी तयार करतात, कन्स्टिट्यूट करतात, कम्प्लीट सर्कल तयार करतात. म्हणून या 2 आर्कच्या मेजर्सची सम म्हणजे हे असेल 360 डिग्री. मग हाफ इंटू 360 डिग्री म्हणजे 180 डिग्री. म्हणजे काय प्रूव्ह झालं, मेजर अँगल ए डी सी म्हणजे डी अँगल आणि मेजर अँगल ए बी सी म्हणजे बी अँगल. इथे पहा मी फिगरमध्ये दाखवतो. मेजर अँगल ए डी सी म्हणजे हा डी अँगल होतो आणि मेजर अँगल ए बी सी म्हणजे हा बी अँगल होतो. ए डी सी म्हणजे डी आणि ए बी सी म्हणजे बी. या दोघांची सम किती आली, या दोघांची सम आली 180 डिग्री. याचा अर्थ हे प्रूव्ह झालं की दॅट इज, इथे लिहितो मी की अँगल डी प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. मीन्स प्रूव्ह झाला की अँगल बी अँड अँगल डी आर सप्लिमेंटरी आहे. प्रूव्ह झालं. हे मी लिहिलं आहे, हे नाही लिहिलं तरी चालते, हे तुम्हाला समजायला मी लिहिलं आहे. मग अशाच पद्धतीने जशी
डी आणि बीची म्हणजेच बी आणि डीची सम तुम्ही 180 दाखवली, तर अशाच पद्धतीने सिमिलरली ते प्रूफ लिहायची गरज नाही आपल्याला. सिमिलरली लिहू आपण. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट ए प्लस सी इक्वल टू 180 डिग्री. तर हे अतिशय महत्त्वाचं थेरम आहे. हे ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला येऊ शकते. आता मी पुढे सरकतो. आता पुढचं जे कोरोलरी आहे ही सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमची, आणि याला म्हणतात एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी. प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हे आपण वाचून घेऊ, मग हे तुम्हाला मी प्रूव्ह करून देतो की ही त्याचं प्रूफ दिलं नाही आहे. राईट द प्रूफ ऑफ थेरम युअर सेल्फ. हे प्रूफ तुम्ही लिहायचं आहे. ही प्रॉपर्टी अशी आहे जी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमची कोरोलरी आहे की ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, जे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल जो असतो इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ॲडजसंट इंटिरियर अँगल. जे तुम्हाला तसं समजणार नाही, मी तुम्हाला वहीवरती समजून देतो आणि त्याला प्रूव्ह करून देतो. एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल समजा आहे, हे बघा. आपण सर्कल घेतला आणि एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल घेतला याच्यामध्ये सर्कलमध्ये. याच्यावर पण प्रॉब्लेम असतात आपल्याला. हे बघा, समजा आहे ए बी सी आणि डी. ए बी सी डी सायक्लिक आहे. आता इथे आहे गिव्हन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज सायक्लिक. आता ही प्रॉपर्टी काय आहे ती समजावून सांगतो मी. इथे लक्षात घ्या, हा डी सी ई पहा. हे पहा, मी बी सी साईड वाढवली. डी सी ई अँगल दिसतो तुम्हाला. हा डी सी ई अँगल जो आहे यांनी या क्वाड्रिलॅटरलच्या बी सी डी अँगलशी, म्हणजे या अँगलशी, पुन्हा एकदा रिपीट करतो, डी सी ई अँगलनी या बी सी डी अँगलशी म्हणजे सी अँगलशी क्वाड्रिलॅटरलच्या लिनियर पेअर फॉर्म केलेली आहे. मग असा अँगल जो क्वाड्रिलॅटरलच्या अँगलशी लिनियर पेअर फॉर्म करतो याला म्हणतात या क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल. आणि आपल्याला प्रॉपर्टी आहे एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी, ही सांगते की एक्सटेरियर अँगल जो आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा तो त्याच्या ॲडजसंट इंटेरियर अँगलच्या अपोजिट अँगलशी कॉन्ग्रुएंट असतो. म्हणजे हा जो एक्सटेरियर अँगल आहे डी सी ई, हा ॲडजसंट इंटेरियर अँगलच्या म्हणजे बी सी डीच्या, हा इंटेरियर अँगल आहे क्वाड्रिलॅटरलचा बी सी डी. हा बी सी डी जो अँगल आहे इकडचा, हा या एक्सटेरियर अँगलचा ॲडजसंट इंटेरियर अँगल आहे. आणि आपली प्रॉपर्टी सांगते की एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट टू opposite angle of its adjacent interior angle. मॅडम थांबून जा 2 मिनिट. की एक्सटेरियर अँगल जो असतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा हा त्याच्या ॲडजसंट इंटेरियर अँगलच्या अपोजिट अँगलशी कॉन्ग्रुएंट असतो. तर गिव्हन हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर हा डी सी ई जो आहे हा एक्सटेरियर अँगल आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ए बी सी डीचा, आणि हा एक्सटेरियर अँगल ॲडजसंट इंटेरियर अँगलच्या अपोजिट अँगलशी म्हणजे या बी ए डीशी कॉन्ग्रुएंट असतो. म्हणजे हा डी सी ई 100 डिग्रीचा असेल तर बी ए डीसुद्धा 100 डिग्रीचा असतो. तर गिव्हन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज सायक्लिक आणि अँगल डी सी ई इज एक्सटेरियर अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह की अँगल डी सी ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी ए डी. प्रूफ सांगतो आहे मी आता, अतिशय सोपं प्रूफ आहे.
पहिली स्टेप, अँगल BCD प्लस अँगल DCE इक्वल टू 180 डिग्री. याला टाकतो मी 1 नंबर. हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. हे अँगल्स इन लिनियर पेअर असल्यामुळे यांची बेरीज 180 डिग्री आहे. सेकंड स्टेप घेतो. आत्ताच आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम शिकलो की अपोजिट अँगल्स जे असतात सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे ते सप्लिमेंटरी असतात. म्हणजे हा BCD आणि DCE या दोघांची बेरीज 180 डिग्री आहे. फर्स्ट स्टेप अँगल्स इन लिनियर पेअर. आता पहा BCD आणि BAD या दोघांची बेरीजसुद्धा 180 डिग्री आहे, कारण हे आहेत अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अँगल BCD प्लस अँगल BAD इक्वल टू 180 डिग्री. हे 2 नंबर. याचं रिझन आहे एक तर अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल लिहू शकता किंवा मग सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम असं पण आपण शॉर्टमध्ये लिहू शकतो. तर तिसरी आणि लास्ट स्टेप आहे आता की बा ही सम 180 डिग्री आहे, ही सम पण 180 डिग्री आहे. म्हणजे या दोन सम्स इक्वल आहेत. फ्रॉम 1 and 2 अँगल BCD प्लस अँगल DCE इक्वल टू अँगल BCD प्लस अँगल BAD. बोथ सम्स आर इक्वल, बोथ आर 180 डिग्री. आता इक्वल टू साईनच्या आजूबाजूला सेम टर्म सेम ऑपरेशन असेल तर कॅन्सल होते. प्लस अँगल BCD प्लस अँगल BCD कॅन्सल होईल आणि दॅट इज मग आपल्याला भेटेल की अँगल DCE इक्वल टू अँगल BAD. म्हणजे हा जो एक्सटेरियर अँगल आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा हा त्याच्या ॲडजसंट इंटिरियर अँगलच्या अपोजिट अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे. हे प्रूव्ह झालं. म्हणजे DCE आणि BAD हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे एकमेकांशी. हे आपण प्रूव्ह केलं. म्हणजे आपण प्रूव्ह केलं एक्सटेरियर अँगल जो असतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा तो त्याच्या ॲडजसंट इंटिरियर अँगलच्या अपोजिट अँगलशी कॉन्ग्रुएंट असतो. दॅट इज दस अँगल DCE हे इक्वल आहेत म्हणजेच कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट टू अँगल BAD इज प्रूव्ड.